नमस्कार, मी इन्फॉर्मेशनल क्वीन तुमचे परत एकदा स्वागत करते माझ्या लाडक्या यूट्यूब चॅनलवर। तर मी आज तुम्हाला सांगणार आहे मुलतानी मिठी यांचे फायदे। चला तर मग जाणून घेऊया। चेहऱ्यासाठी आयुर्वेदिक मुलतानी मातीचे हे फायदे तुम्हाला माहित आहेत का? नसेल माहिती तर या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। चेहऱ्याची त्वचा मऊ आणि चमकदार दिसावी यासाठी लोक बाजारातील कित्येक महागडे ब्युटी प्रोडक्टचा वापर करतात। केमिकल युक्त प्रोडक्ट वापरण्याऐवजी तुम्ही आयुर्वेदिक नैसर्गिक उपचारांची ही मदत घेऊन पहा, यामुळे त्वचेला दीर्घ काळासाठी लाभ मिळतील। महत्त्वाचे म्हणजे डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपाय केल्यास दुष्परिणाम होणार नाहीत। त्वचा तसेच केसांसाठी रामबाण आयुर्वेदिक उपाय म्हणजे मुलतानी माती। मुलतानी मातीचा नेहमीच नॅचरल ब्युटी प्रोडक्ट मध्ये वापर केला जातो। मुरुमांचे डाग, काळी पडलेली त्वचा इत्यादी त्वचेशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी फार पूर्वीपासून मुलतानी मातीचा आयुर्वेदिक उपचारांमध्ये उपयोग होतोय। नितळ आणि डागविरहित त्वचेसाठी हा एक प्रभावी आयुर्वेदिक उपाय आहे। मुलतानी माती आपल्या चेहऱ्यासाठी कशा प्रकारे फायदेशीर ठरते आणि याचा कसा वापर करावा हे या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती जाणून घेऊया। मुलतानी मातीमध्ये ऍसिडिक गुणधर्मासह खनिजांच्या मोठ्या प्रमाणात साठा आहे। यातील ऍसिडिक घटक त्वचेतील पीएच लेवल संतुलित ठेवण्याचे कार्य करते। मुलतानी माती हे आपल्याला निसर्गाने दिलेलं वरदान आहे, पण अद्याप अनेकांना या बहुपयोगी मातीचे लाभ माहित नाहीत। यातील औषधी गुणधर्म आपल्या त्वचेवरील अतिरिक्त तेल नियंत्रित करण्यास मदत करते। मुलतानी माती नैसर्गिक स्वरूपात आपल्या त्वचेला थंडावा देण्याचे कार्य करते। काळी पडलेली त्वचा, रॅशेस, मुरूम, डाग इत्यादी समस्या दूर करण्यासाठी मुलतानी मातीचा वापर केला जातो। यातील औषधी गुणधर्म त्वचेवरील रोम छिद्रे खोलवर स्वच्छ करतात। यात जमा झालेली दुर्गंध स्वच्छ करून त्वचेमधील रक्तभिसरण प्रक्रिया नियंत्रणात आणण्याचे कार्य करते, ज्यामुळे त्वचेवर नैसर्गिक चमक दिसू लागते। ब्लॅक हेड्स आणि डाग समस्या दूर करण्यासाठी मुलतानी मातीचा लेप एक प्रभावी उपाय आहे। आपल्या त्वचेला मुलतानी मातीमुळे कित्येक लाभ मिळतात। सौंदर्य अधिक खुलवण्यासाठी या मातीचा कशा पद्धतीने वापर केला जाऊ शकतो जाणून घेऊया काही घरगुती उपाय। त्वचावर जमा झालेली दुर्गंध दूर करण्यासाठी मुलतानी मातीचा उपयोग हे आता मी तुम्हाला सांगणार आहे। लेप तयार करण्यासाठी अर्धा चमचा मुलतानी माती आणि ताजे दही एकत्र घ्या। जाडसर पेस्ट तयार करा। आपल्या त्वचेवर ही पेस्ट लावून हलक्या हाताने मसाज करावा आणि थोड्या वेळानंतर चेहरा थंड पाण्याने धुवून घ्या। क्लीन्झरच्या स्वरूपात तुम्ही मुलतानी मातीचा वापर करू शकता। तेलकट त्वचेसाठी मुलतानी माती रामबाण उपाय आहे। सूर्यामुळे काळी पडलेली त्वचा कमी करण्यासाठी मुलतानी मातीचा वापर हा सर्वात चांगला उपाय मानला जातो। फेस पॅक तयार करण्याची पद्धत हे आता मी तुम्हाला सांगणार आहे। एका वाटीमध्ये 1 चमचा मुलतानी माती घ्या। त्यामध्ये 1 चमचा टोमॅटोचा रस, लिंबूचा रस, दूध आणि मध मिक्स करा। पेस्ट तयार झाल्यानंतर आपल्या चेहऱ्यावर 15 मिनिटांसाठी लावून ठेवा। यानंतर थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून घ्या। चेहरा धुण्यासाठी थंड पाण्याचा उपयोग करणं लाभदायक असते। मुलतानी मातीतील गुणधर्म तुमची त्वचा नैसर्गिक स्वरूपात उजळण्याचे कार्य करतात। लेप तयार करण्यासाठी 2 चमचे मुलतानी माती घ्या। यामध्ये दही, मध आणि कोरफडीचा रस मिक्स करा। सर्व सामग्री चांगल्या पद्धतीने एकजीव करा। हा लेप चेहरा आणि मानेवर लावून ठेवा। लेप सुकल्यानंतर चेहऱ्यावर गुलाब पाणी लावा। आता हलक्या हाताने चेहऱ्याचा मसाज करा। थोड्या वेळानंतर थंड पाण्याने त्वचा स्वच्छ धुवून घ्या। चला तर मग आजच्या व्हिडिओ पुरते एवढेच। पुन्हा एकदा भेटूया एका नव्या व्हिडिओ सोबत व एका नव्या माहिती सोबत। ही मुलतानी मिठीची माहिती तुम्हाला कशी वाटली तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा। हर हर महादेव, छत्रपती शिवाजी महाराज की जय।